दोन डीप मध्ये आपल्याला क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळत आहेत. एक काऊ कॉर्नरच्या दिशेने तर दुसरा वानिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन लाईक खेळाडू आहे. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्ड बॅट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे तुम्हाला ही व्यूहरचना पाहायला मिळते. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली प्राप्त मिळाली. फलंदाज बीट झाले, एसटी रक्षक सुद्धा बीट झाले आणि चेंडू मात्र निघून जातो. एसटीच्या पाठीमागे पंचांचा वाईटचा इशारा आणि 1+1 2 धावा आपण पाहतोय. बाईकच्या स्वरूपात धाव इथे मात्र गोलंदाज मानवने खर्च केले. अतिरिक्त चेंडूने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. प्रति 4 षटकाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला षटक पॉवर प्लेचा आहे, त्यानंतर तुम्हाला 3 षटक नॉन पॉवर प्लेची पाहायला मिळतील. लोअर फुटा चेंडू ऑन साइडला, सुंदर ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑनला मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडू फील करतो या तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने विनोद आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचते बिनगडीबाद 3 या आकड्यावर. सुंदर टेलिकास्ट आणि काय कॅमेरा वर्क पाहतोय आपण. अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या डोळ्यामध्ये चित्र कैद करण्याचा प्रयत्न करतायत. उलटा चेंडू, सुरेख फटका, परंतु दिशा मात्र चुकीची निवडली. कारण ज्या दिशेने क्षेत्रक्षण आहे तिथेच मात्र हा प्लेसमेंट तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की एकच धाव इथे मात्र गोरख पूर्ण करतोय. एक संधी होती, तुम्ही जर या चेंडूवर दिशा जर परफेक्ट दाखवली असती तर जास्तीत जास्त धावा तुम्हाला मिळू शकल्या असत्या. हरकत नाही, मिडलिंग चांगले होते, ते महत्वाचं असेल गोरखनाथ दिगाडकरसाठी. आता मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडू मात्र खरबूज समाचार. राईट विनोद बजाने चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी हा षटकार. मोत्याला भाव जसा क्रिकेट खेळाचा नाव, हे सोन्याला भावा मोत्याला भाव जसा क्रिकेट खेळाचा नाव. जबरदस्त या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळालं आणि मात्र खराब चेंडूवर चांगला समाचार उचलताना विनोद बजागे इनफॉर्म आहे. या विनोद या सत्रामध्ये आणि इनफॉर्म फलंदाच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र टोनी शफल झाले. डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली होती. एक धाव तर फलंदाजाने कंप्लीट केली बाईच्या स्वरूपात. अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता मात्र पुढे जाईल. डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय बिनगडीबाद 11. सुरुवात चांगली पाहायला मिळते ओम 11 किरवली संघाची, कारण आतापर्यंत एक गडी मात्र या संघाने गमावला नाही. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते आणि आता मात्र सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न. मिडॉनला बीट केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. थोडीशी मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या मुळे चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. चषक भिवंडी या नगरीन, सावरी देवाच्या गोनावान चषक किरवली या गावान. सावरी देवाच्या गोनावान, चषक भिवंडी या नगरीन, सावरी देवाच्या गोनावान. खराब क्षेत्रक्षेत्राचा नमुना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तुम्ही जर अशा जर चुका केल्या वारंवार तर मात्र तुम्ही ज्यावेळी धावांचा पाठलाग कराल त्यावेळी या धावांचं महत्त्व तुम्हाला मात्र कळून जाईल. गोरखच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. मिसफिल्ड झाली परंतु रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय, तो म्हणजे ओम 11 किरवली संघासाठी. अजूनही या ओव्हरमधील काही चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा स्कोर कार्डवरती. फुलटॉस आणि आता मात्र चांगला समाचार गोरखच्या बॅटमधून पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तिकडं बोलबाला चालतय चालतय क्रिकेट खेळाचा. थँक्यू. तर पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. बिनगडीबाद 19 धावा. अतिशय जबरदस्त खेळ या दोन्ही फलंदाजांनी मात्र प्रस्थापित केलाय.
नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण वेळेवर इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. गावदेवी बाबगा विरुद्ध जयदुर्गा लोणार. पहिल्या डाव समाप्तीच्या अगोदर मात्र या दोन्ही संघाच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे मात्र खेळ थांबणार नाही. आम्हाला सुद्धा आज नॉनस्टॉप क्रिकेट आज या ठिकाणी खेळवायचं आहे, कारण तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी सर्व संघांचं प्रतिसाद लाभणं फार गरजेचं आहे. तर मानवने मात्र भरपूर धावा खर्च केल्या, परंतु ज्या धावा मानवने खर्च केल्या त्या रिकव्हरी करेल का स्वतः संगणक कर्णधार आविष्कार इथे मात्र या ठिकाणी स्वतः जबाबदारी स्वीकारतोय आपल्या संघाची. प्रिन्स इलेव्हन पिशे आपण जर पाहिलं तर पूर्ण पॅक टीम कदाचित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. काही प्रमुख खेळाडूंची मात्र अनुपस्थिती आपल्याला नक्कीच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे याचं कारण की आता मात्र चंदू पाटीलवर भरपूर जबाबदारी असेल आपल्या संघाची. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडंसं टर्न झालं आणि त्यामुळे पाहतोय की या पंचांनी वाईट घोषित केलं, कारण डाव्या स्टिकच्या पलीकडे हा चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडूने मात्र जशी सुरुवात केली मानवने तशी सुरुवात करतो आविष्कार. 20 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये ओरपीच चेंडू आणि अतिशय जबरदस्त उचलून फेकून दिला मिडविकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी एक षटकार. ओठात नाव क्रिकेट खेळ आवडीचा. हे ध्यान लागना मन लागनात एकच केलं मनान. हे ध्यान लागना मन लागनात एकच खेळ मनाला. सावरी देवाच्या गोनावन. खराब चेंडूची फेकी आपण पाहतो, या खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो. या खरानं लाईन चुकीची पाहायला मिळते, लेन सुद्धा अतिशय खराब पाहतोय आपण आणि अगदी बॅटच्या मधोमध हा चेंडू मात्र विनोदने मात्र या ठिकाणी उचलून फेकून दिला. चांगली बॅटिंग पाहतोय आणि कॉन्फिडन्स वाढवणारा हा फटका आपण पाहिला. आता मात्र स्लोअर वन आहे, चेंडू मध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. एक संधी निर्माण झाली होती, कदाचित असं वाटलं की सहसोबत झेल पकडला जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता विनय आणि विनयने मात्र ही मोठी चूक केली, कारण विनोदला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळतोय आणि जीवनदानाचा तो नक्कीच फायदा होऊ शकेल. थोडासा बोटाला त्याच्या दुखापत झालेली आहे. जर पूर्णपणे तंदुरुस्त नसाल तर तुम्ही थोडा वेळ या ठिकाणी रेस्ट करू शकता. 12 मॅन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकता, कारण अजूनही भरपूर क्रिकेट बाकी आहे. जास्त रिक्स उचलणं सुद्धा मात्र कधी कधी हानिकारक होत असतो. हे दृश्य पहा मित्रांनो, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपलेले हे दृश्य. आणि हे तुम्ही ज्या वेळी उद्घाटन सोहळा तुम्ही पाहिला असेल, ओपनिंग सेरेमनीचे हे दृश्य तुमच्या समोर कोणी उपस्थित नसतील तर त्यांच्या माहितीसाठी त्यांना आठवण करून देण्यासाठी हे चित्र तुमच्यापर्यंत आमची SK एंटरटेनमेंट टीम हे दृश्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. सुरेख ओपनिंग सेरेमनी इथे मात्र पाहायला मिळाली. भरपूर संख्येने मान्यवर ओपनिंग सेरेमनी उपस्थित होते. भरपूर संख्येने ग्रामस्थ मंडळ सुद्धा इथे उपस्थित होते आणि त्यांच्याच उपस्थितीने आम्ही या स्पर्धेला सुरुवात केली. उद्घाटन सोहळा पार पाडला आणि अतिशय चांगल्या प्रकारे 2 दिवसाचा खेळ पाहायला मिळाला आणि आज या स्पर्धेचा 3रा दिवसाचा खेळ इथे आपण अनुभवतोय. विनोदला जीवनदान मिळालं आणि आता मात्र पुन्हा एकदा खेळ सुरू करतोय. टायमिंग बरोबर झाला नाही, स्वतः गोलंदाज जातोय फॉलोवर मध्ये चेंडूला अडवेल तेपर्यंत दुसऱ्या धावेचा मानस करतोय गोरखनाथ, परंतु धाडस केला नाही. धावसंख्या पाहतोय आपण 28 धावा. गोरखच्या बॅटमधून 2 चौकार आले, आतापर्यंत 10 धावांवर खेळतोय. विनोदने 2 षटकार आतापर्यंत लगावले, 14 धावांवर खेळतोय. म्हणजे दोन्ही फलंदाजांकडून अटॅक इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यामुळे पाहतो की चांगल्या स्थितीमध्ये आज या पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी ओम 11 किरवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशाच प्रकारे जर धाबा जोडत राहिला तर 50+ आपल्याला आकडा या ठिकाणी सहजपणे पाहायला मिळू शकेल. इथे मात्र चेंडू खाली राहतोय, परंतु लेत ओळखली, गॅप शोधला विनोदने आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी चौकार. सावरी देवाच्या गोनावानं जश किरवली या गावानं. सावरी देवाच्या गोनावन जस जीवनी या नगरीन. सावरी देवा
आमचे कॅमेरामॅन राकेश गायकवाड यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन, तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आई एकीवरा चरणी एकच प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या जवळ सुद्धा भरपूर कॅमेरे असावेत अशी आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतोय. आणि टेन्शन नाही आहे, हा जो एस के एंटरटेनमेंटच्या समेत आज सायंकाळी काही क्षण आम्हाला सुद्धा मात्र घालवता येऊ शकतील. फक्त राकेश फक्त थोडा मोठेपणा दाखवावा. तर स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 32. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मॅच चेंडू आलेला आहे. गोरख आमची बाउंड्री बॉय सज्ज आहेत. मी बच्चा पाटीलला विनंती करतो की आपण एका ठिकाणी नका उभे राहू, मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही उभे राहायचं आहे, म्हणजे सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला चायनीजची सुविधा इथे मात्र उपलब्ध केली जाईल. इथे मात्र मेस्टामिंग फटका लिडिंग एज चेंडू हवेत आहे. शॉर्ट कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आणि झेल सोडला. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जीवनदान विनोद बजागाला इथे मात्र दिला जातोय आणि हा जीवनदान कुठेतरी प्रिन्स 11 पीसी संघाला भरपूर महागात पडेल, कारण आतापर्यंत विनोद 2 षटकार इथे मात्र लगावले, 1 चौकार लगावला आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर या ठिकाणी चुका जर केल्या तर मात्र ही स्पर्धेची तुम्हाला अजून तब्बल कदाचित वर्षभर वाट पाहावी लागेल, कारण मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. सौरदेव चषक 2022चा तुम्ही हा सत्र पाहता. आता मात्र पिच चेंडू मेस्टामिंग फटका, चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र चूक होणार नाही. चेंडूवर अगदी जंप लगावली, झेप घेतली आणि लॉंग ऑनला मात्र हा झेल टिपलाय या ठिकाणी विनयने आणि लागतोय पहिला धक्का ओम 11 किरवली संघाला. गोरखनाथ दिगाडकर इज गॉन. हे मानाची स्पर्धा भरवली आज, भरवली गणेश दादांनी. हे आयोजन केलंय लयच भारी भावे स्पोर्टच्या पोरांनी. हे लाखाची स्पर्धा, मानाची स्पर्धा आज भरली गिरवली गव्हाण. वन डाऊनला येतोय जितू जोरगे. काय जबरदस्त बॅटिंग विजय संजय स्मृती चषकामध्ये जितूने केली होती. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना मात्र सोनूने तो मात्र शेवटचा चेंडू मिस केला, परंतु जितूने त्या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं होतं ओम 11 किरवली संघाला. आणि खरोखर साई बाजागांनी सुद्धा सांगितलं हरा असं की मैदान सोडल्यानंतर आपलं नाव प्रत्येकाच्या मुखात सर्वांनी घेतलं पाहिजे आणि तशा प्रकारचा खेळ त्या स्पर्धेमध्ये ओम 11 किरवली संघाने प्रस्थापित केला आणि तोच जितू चोरगे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, एक गडी नक्कीच गमावला आहे, परंतु जे कार्य गोरखला करायचं होतं ते कार्य मात्र करून तो बाद झाला. 2 चौकाच्या साईडने 10 धावांचं त्यांनी योगदान दिलं आपल्या संघाला. धावसंख्या पाहतोय आपण स्थिर आहे, 1 गडी बाद 33. इथे मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर दूर ठेवला आणि त्यामुळे पाहतोय की पंचांनी चेंडूला स्वेअर घोषित केलं. आणि जितू चोरगे आमचे स्पॉन्सर सुद्धा आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूचं सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं मी आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. युवा उद्योजक आहेत किरोली गावचे.
इथे मात्र सुरेख चेंडू परफ्यूम डिलिव्हरी अगदी जागते रहो असा आदेश देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सुदेश. आणि काय योगायोग आहे दिनेश, प्रत्येक गोलंदाजाने स्वीर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे. तिसरा षटकाचा खेळ इथे आपण अनुभवतोय. आता मात्र आन्सरला कडक फटका, गॅप सुद्धा शोधला, जितून याने चेंडू पाठवलाय वाडिश मिडुकीच्या बाहेर. अगदी फ्लॅटेट तोलून मापून मारला हा षटकार. अजून एक मोठा फटका आणि हा चेंडू भरपूर लांब जाईल, मिड विकेटच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जितू चोरगे इज ऑन फायर. साठी हा षटकाराच्या हॅट्रिकवर असेल. आता मात्र फलंदाज जितू भरपूर मागणं षटक पाहतोय आपण, परंतु या ठिकाणी खराब चेंडूपैकी पाहिली आपण. चेंडू पाटीलला सुद्धा मात्र हा चेंडू अडवता आला नाही. चेंडू जाऊन शॉट फायनल चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. तत्प्रती मात्र पंचाने या ठिकाणी वाईड घोषित केला. हा चेंडू मात्र गोलंदाज सुदेशला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या पाहिली तर 47 धावा स्कोर कार्डवरती. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न केला होता स्ट्रायकवरच्या दिशेने, परंतु वेग जास्त चेंडूमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आपण पाहतोय, परंतु काय जबरदस्त या ठिकाणी प्रत्येक फलंदाजाकडनं बॅटिंग पाहतोय आपण. सकाळच्या सत्राने मात्र प्रेक्षकाचं मनोरंजन. इथे मात्र पुन्हा एकदा चुकीचा फटका आपण म्हणू शकतो. चेंडू मात्र भरपूर हवेत गेला, परंतु या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जाऊन डीपमध्ये चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय. परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत विनोदला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. विनोदने सुद्धा मात्र जबरदस्त बॅटिंग केली. चांगल्या टचमध्ये आहेत फलंदाज. होम 11 किरोली संघाचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी, अगदी वाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी, जागेवर ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःला मात्र या ठिकाणी बीट करून घेतलं जितूने. आणि तिसरा षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 49 धावा आणि अजून एका षटकाचा खेळ इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पुरते दोन्ही संघाच्या कॅप्टनला या पुढील जो सामना आहे त्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे. आई गावदेवी बापगाव विरुद्ध जयदुर्गा लोणार आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळू शकेल. होम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. दरवर्षी काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहत असता. म्हणजे ही स्पर्धा सुद्धा मात्र या परिसरामध्ये एक लौकिक स्पर्धा, एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. मित्रांनो ही स्पर्धा 20 तारखेला मात्र 16 तारखेला समापन या स्पर्धेचं म्हणजे उद्या सायंकाळी समापन होईल. लगेचच याच ठिकाणी तुम्ही जय बजरंग चषकाचा अनुभव घेणार आहात. भावालीच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे प्रणेते आहेत भगवानजी केने आणि जय बजरंग स्पोर्ट भावाले ए. आणि त्यानंतर तुम्ही याच परिसरातील वर्ल्ड कप म्हणून ती स्पर्धा ओळखली जाते. अर्थात MD यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच चषकाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. 20 जानेवारी ते 26 जानेवारी शेवटचे षटक आहे. गोलंदाज सज्ज होईल विशाल. इथे मात्र
चेंडू भरपूर वेळ हवेत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जवळपास मिडॉनला जाऊन झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सुद्धा मात्र झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना आणि शेवटच्या मोमेंटला मात्र योग्य त्या वेळी चंदू पाटीलने इष्टा उद्ध्वस्त केल्या आणि जिथे चोरगे मात्र बाद होतोय. म्हणजे या चेंडूवर फक्त पंतांची तिसऱ्या पंतांची मागणी केलेली आहे, परंतु आपण जर पाहिले तर धावची स्वरूपात जितू बाद झालाय. परंतु या ठिकाणी पाहायचं की विनोद एक्झॅक्टली बाद झालेला आहे की जितू, कारण ज्यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी इष्टा इथे मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या आणि तेच मागणी ते मात्र पंच आमच्याकडे मागत असताना प्रत्येक संघाला पर इनिंग 1 रिव्ह्यू. तर विनोद नॉट आउट आहे. फलंदाज बाद असेल तो म्हणजे जितू. तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज बाद होतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावांनी 50 धावांचा टप्पा ओम 11 किरवली संघाने पूर्ण केलेला आहे. तब्बल 51 धावा पाहायला मिळत आहेत. त्यावेळी क्षेत्ररक्षक विनयने ज्यावेळी चेंडू इष्टांवर स्पर्श केला त्यावेळी विनोदची बॅट जी होती ती ग्राउंडेड पूर्णपणे झाली होती आणि तिसऱ्या पंचांचा एक योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. तुम्ही पुन्हा हा रिप्ले पाहू शकाल. अगदी साफसुथरं टेलिकास्ट आहे मित्रांनो. SK एंटरटेनमेंट. दूर ठेवण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर राकेश दिगाडकर. अजून एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्वेअर चेंडूची फेकी. इथे मात्र थोडासा पावलांचा वापर केला परंतु ऑन साईडला ड्राईव्ह पाहतोय. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट विडुकेटला मात्र निघून जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु फेकी कुठेतरी मात्र रॉंग ऑन च्या दिशेने पाहायला मिळाली आणि पाहता 3 धाबा इथे कंप्लीट केल्या. खराब खेळ आज प्रिन्स 11 PC संघ इथे मात्र सादर करतोय. कारण जे प्रमुख खेळाडूंची मी या ठिकाणी चर्चा करत होतो, मयूर नाहीये, विजय पाटील सुद्धा नाहीये आणि त्याचमुळे मात्र ही स्थिती आज प्रिन्स 11 PC संघाची पाहायला मिळते. कारण प्रमुख गोलंदाज म्हणून मयूरकडे पाहायला जातोय आणि जर तुमचा जर प्रमुख काही खेळाडू उपस्थित नसेल एखादा सामन्यामध्ये तर तुमचा जो बॅलन्स असतो बिघडत असतो. इथे मात्र खराब लेंथ. कुठेतरी पलटी शॉट करण्याचा प्रयत्न केला परंतु भरपूर दूर चेंडू पाहायला मिळाला उजव्याच्या पलीकडे आणि पंच केके यांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले. दुसरा स्वेअर चेंडू या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र हुक केलाय आणि मात्र चेंडूला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. मानाची स्पर्धा सावरी देवाच्या गोनावान जस भिवंडी या नगरीनं. सावरी देवाच्या गोनावन जस किरवली आगा. तर बाबगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर जयदुर्गा लोणार संघाचे सुद्धा कॅप्टन आलेले आहेत. SOK यापुढे होणारा सामना. इथे मात्र फटका हवेत आहे आणि मात्र अंतर सुद्धा प्राप्त करेल. काय जबरदस्त बॅटिंग करतोय विनोद बाजागे. खरोखरच भरपूर दिवसानंतर मात्र विनोदचा हा फॉर्म आज आम्हाला पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर सुद्धा मात्र 6 धावा पाहायला मिळत आहेत. विनोद भजागे इज ऑन फायर. वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय. नाबाद आहे अजूनही खेळपट्टीवर आणि मात्र या ठिकाणी वारंवार दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. वाईटचा इशारा. एकूण धावसंख्या दिनेश पाटील आम्हाला सांगतात की 67 धावा. या स्पर्धेतील सांघिक धावसंख्या जर पाहिली तर उच्चांक 82 आहे. ती स्वराज्य स्पोर्ट डांकर संघाने जोडली होती 4 षटकांमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा एक वंतर धाव आपण पाहतो लेगबाजच्या स्वरूपात. भरपूर लांब लचक षटक हा सुद्धा आपण पाहतो या शेवटच्या षटकामध्ये विशालचं. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि इथे मात्र लेग कटर लेग ब्रेक भुलभुलैया. राकेशला सुद्धा मात्र चेंडूला मात्र ओळखता आलं नाही आणि शेवटचा निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त आपल्याला होताना पाहायला मिळाला. 2 गडी बाद. एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल मित्रांनो 68 आणि हा सामना जिंकायचा असेल तर प्रिन्स 11 PC संघाला तब्बल 69 धावा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मात्र
जोडावा लागतील. या धाबा कशा जोडल्या जातील तत्पुरते आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. संघ आहेत आई गावदेवी बापगाव विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट लोणार. आणि मी विनंती करतोय ओम जिमचे प्रोप्रायटर आणि ओम 11 किरोली संघाचे प्रोप्रायटर मिस्टर साई शेठ बजागे यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर मिस्टर अरुण बजागे त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे उत्कृष्ट गोलंदाजसाठी. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाचं प्रथमतः मी कॅप्टनचं अभिनंदन करतोय की तुमच्याकडे आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल. तर अरुण बजागे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करत आहोत. आणि कॉल देत आहेत बापगाव संघाचे कर्णधार. सारुदेव चषकाची मागणी केलेली आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकलाय गावदेवी बापगाव संघाने. आणि संदीप बजागे स्पॉन्सर शीतपेय आहे. मी मिस्टर साई बजागे यांना विनंती करतो की टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय द्यायचं आहे. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकलाय काय करायचा निर्णय. क्षेत्ररक्षण. शीतपेय मिळायचा जास्त आनंद आहे की टॉस जिंकायचा जास्त आनंद आहे. टॉस जिंकल्याचा. तर तुमच्या समोर लोणार संघ आहे त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. 40 पर्यंत. तुम्ही सुद्धा एक चांगल्या स्पर्धेचा आयोजक आहात. परंतु या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा आपल्या एरियामध्ये भरपूर वेळा खेळलो आम्ही स्पर्धेमध्ये आणि चांगला खेळायला चांगलं. पूर्ण संघ इथे मात्र दाखल झाला की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. काही खेळाडू नाही आहेत. मग त्यांचा प्रेशर वगैरे तुमच्यावर असेल की नाही. असणारच. मग ती जबाबदारी कोणता खेळाडू स्वीकारणार या मॅच मध्ये. ओमकार. तर नक्की तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पप्पू तुम्ही या टॉस गमवलेला बॅटिंग करायची आहे. ही खेळपट्टी पाहिजे तर कुठेतरी बॅटिंगसाठी लाभदायक आहे. तर तुम्ही या खेळपट्टीचा कशा रीतीने उपयोग करण्याचा प्रयत्न करणार. 50-60. आणि तुमच्याकडे काय अपेक्षा आहेत संघाला. संघाला आहे ना माझ्याकडून. आणि असा कोणता बॅट्समन आहे की तो ट्रम्प कार्ड म्हणून या मॅचमध्ये ओळखला जाईल. योगेश आहे, अक्षय आहे, मी आहे स्वतः. तर चांगला खेळ तुमच्याकडे पाहायला मिळू शकेल आणि तुम्ही फाईट बॅक करण्यासाठी सज्ज आहात बापगाव संघाच्या अगेन्स्ट. आहे. तर नक्की तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर म्हणजे टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय आई गावदेवी बापगाव संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून सरळ कॉम बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत. तुम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये प्रथमतःचा आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ भालगावचे सुपुत्र मिस्टर भागेश म्हात्रे यांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात. या दुसऱ्या डावामध्ये काय घडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल. मी थांबतोय परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा सावरदेव चषक 2022चा हा माथारार. थँक्यू. थँक्यू योगीजी पाटील सर. फुलाची सुरुवात कलीपासून होते, प्रेमाची सुरुवात फुलापासून होते, आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनेने होते. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बलालम मुरुणम विनायकमहम चिंतामणि सेवरम लेन्यांद्रोगिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे देवत गणराळ वंदन करतोय. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज या दोन राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि ओमसाई लोणार आयोजित सावरवी चषक 2022 या समुद्र पर्वामध्ये मी भागेश म्हात्रे तुमचं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेची सुरुवात ना देखण्या रूपाने झाली. 13 जानेवारी नक्कीच या रोजी या स्पर्धेची सुरुवात झाली आणि उद्याचा दिवस जर पाहिलं गेलं तर 16 जानेवारीला ही यशस्वी स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होईल. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस. आपण या दिवसाची सुरुवात पाहिली गेली तर 9:35 टॉस झाला. जे दोन टीम्स नक्कीच आज या पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि विचार केला गेला तर 9:50 पहिला बॉल या ठिकाणी पडला गेला. तो म्हणजेच आपल्या खेळपट्टीवरती टार्गेट सेट झालाय. 69 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. 17.25चा रिक्वायर्ड रन रेट त्या ठिकाणी ठेवायचा आणि प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवरती तयार झालाय. केतन ज्यांच्या अगेन्स्ट 2 धावसंख्या आल्यात. उर्ध विकेट या लॉफ्टवरती बॉल होता. अगदी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच दंडित करतात. अवंतर धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल.
69चं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. त्या अनुषंगाने कॅल्क्युलेटिंग आकडा ना तुमच्या दिमागामध्ये तुम्हाला सेट करायला हवा. कारण ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर टार्गेट चांगल्या प्रकारे सेट केलं. 4 षटकांची ही मॅच आहे. 17.25 हा रिक्वायर्ड रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा आहे. अजून एक ऑफस्टमवरती बॉल, परंतु वॉड शॉट खेचून काढला. फक्त अगदी ऑफस्टमवरचा चेंडू खोदून काढत असताना बॉल जाईल टिप एक्स्ट्रा कव्हर सी मारीचे पार. पंच सांगत असताना की इट्स वेलकम फॉर गोदावन यशस्वी वडिया नगरीन स्वामी देवाच्या गोदावन यशस्वी रवलिया गावन. तर केतनसाठी एक सुवर्ण संधी आली आहे की लागोपाठच्या 3 विकेटसाठी नक्कीच हर्ष बजागे आणि कॉटरेल यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑप्शनवरती बॉल होता, परंतु मिस टाइम डाऊन दी बॉल. फिल्डर कॉन्फिडंटली कॉल दिला गेला की आय विल टेक शॉट एक्स्ट्रा कव्हर. त्या ठिकाणी फिल्डर होते. याच्या अगोदरचा चेंडू जर पाहायला गेला तर अगदी त्यांच्या डोळ्यासमोरून तो चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. त्याचं लगेचच प्रत्युत्तर देत असताना केतन डाऊन दी बॉल फिल्डर होते. शॉट एक्स्ट्रा कव्हर होते त्याच्या हातामध्ये. हा सुरेख झेल आणि 7 या आकड्यावरती पहिला शिलेदार तंबूवरून गारद. किरवली गावची पोरई सारी खेळताना क्रिकेट लई भारी. प्रिन्स इलेव्हन पीसी आणि ओमसाई किरवली यांच्या अगेन्स्ट ही चालू असलेली नक्कीच तुम्हाला मॅच पाहायला मिळते. ज्या अर्थाने किरवली टीमने टॉस जिंकत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, परंतु बॅटिंग करत असताना दर्जेदार कामगिरी राहिली होती. कारण 69 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने पहिला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल केला गेला. 4 षटकांची मॅच 24 बॉलमध्ये तुम्हाला 69 धावसंख्या. पहिला गडी बाद झाला 7 या आकड्यावरती. मोठं यार यावेळेला फटका चांगला अगदी बॉडी लेंथवरती उचलला गेलाय. डाऊन दी बॉल पुन्हा एकदा फिल्डर संधी बनू शकते आणि या संधी बनली गेली आहे. वाडिश लॉंगनला सुरेख झेल इथनं स्वीकारत असताना 7 या आकड्यावरती केतनच्या माध्यमातून हा लागोपाठचा दुसरा झटका इथनं देत असताना कमबॅक गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जिथे धावसंख्या बनवायच्या होत्या 69. सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र. सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र. सावरी देव माझा नवसाला पावलाय र. सावरी देव माझा नवसाला. खऱ्या अर्थाने या गावावरती ना सावराई देव यांची नक्कीच कृपा आहे. सातत्याने किरवली म्हटलं गेलं तर सर्वांच्या मुखामध्ये अगदी अंतकरणातून निघणारं नाव आणि होटांपर्यंतून नक्कीच ते बाहेर पडणारं नाव म्हणजेच सावरीदेव. त्यांच्याच नावाने चषक नक्कीच पाहायला मिळतो. आणि ज्या गोलंदाजावरती 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय तोच गोलंदाज केतन आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. सर्व चेंडू ऑफस्टमवरती नक्कीच ते पिच करतात. ओव्हर द विकेट बहुत यार. याला फटका चांगला उचलला गेला. संधी बनाली असती परंतु बघितलं गेलं तर बॉल अगदी बॉल टू ओव्हर हेड. पंचांच्या डोक्यावरून हा चेंडू फेकत असताना बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा की इट्स यूज इट 6. नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. इथनं आता विचार पडला असेल त्या ठिकाणी टीम किरवली क्रिकेट संघाला की जो डिसिजन आपण टॉस जिंकल्यानंतर घेतला गेला तो आता थोडासा फसलाय की काय. परंतु स्वतःच्या होम ग्राउंडवरती ना कोणत्या टीमला हरवणं तेवढंसं त्या ठिकाणी कठीण नसतं. कारण ज्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर फिल्डिंग करत असताना नक्कीच ज्या अर्थाने आपण खूप जास्त धावसंख्या त्या ठिकाणी पाहायला गेला 69 धावसंख्येचं लक्ष, परंतु तेच लक्ष कंप्लीट करत असताना आता टीम पीसेला थोडेसे अडथळे नक्कीच निर्माण होतात. साहिल बाद झाला, विनय बाद झाला, जी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती, परंतु चंदूने आता आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण शेवटच्या बॉलवरती जिथे प्रहार करायचा होता तिथे 6 धावसंख्या आल्या आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 13 ऑन बोर्ड 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. 17.25चा टार्गेट होता, परंतु ज्या टार्गेटला त्यांना कंप्लीट करायचं होतं पहिल्या षटकामध्ये तर त्यांना थोडंसं अपयश आलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या धावसंख्या बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल राकेशच्या माध्यमातून. बहुत यार यावेळेला अगदी फुल्लर लेन चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला जे लॉंगॉनला फिल्डर होते डीपमध्ये 38 सर्कलच्या काहीसा बाहेर नक्कीच चेंडू तुम्ही पाहिला गेला आणि त्या बॉलवरती आली सिंगल. तर यशवंतजी पाटील जे माजी ग्रामपंचायत सदस्य इताड्याचे आहेत त्यांचं शुभागमन दादांचं
आणि त्यांच्या समवेत पप्पूजी जाधव नक्कीच या दोन मान्यवरांचं त्या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जसं मान्यवरांचं स्वागत झालं तसं आपला हात इथनं खोळत असताना अजून एक विकेट राकेशच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या. पहिल्या षटकाच्या संपन्नेनंतर शेवटच्या बॉलवरती षटकार धावसंख्या आल्या होत्या, परंतु ज्या प्रकारे स्ट्राईक रोटेट झाली आणि चंदूला स्ट्राईक मिळाली गेली ना, चंदूने मोठा प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नांना थोडीशी अपयश जरूर आलं. कारण पहिला चेंडू फुल्लर लेंथ होता, त्याच्यावरती आली सिंगल आणि अगदी लो फुलटॉस चेंडू होता. त्यांना खोदून काढण्याचा प्रयत्न लिडिंग एज यष्टिरक्षकाच्या माध्यमातून नक्कीच चांगला झेल इथनं स्वीकारला गेला आणि 14 या आकड्यावरती हा 3रा गडी बाद होत असताना जिथे बॅटिंग करते टीम प्रिन्स 11 पिसे. यावेळेला बॅकफुटला गेल्यानंतर चांगला फटका पिच खेळतात, परंतु तिथनं फिल्डर गोलंदाज त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळाले. त्याच्या हातामध्ये नक्कीच केतनच्या हातामध्ये ही झेल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. डीप कव्हरला नक्कीच फिल्डर होते, हलवार पद्धतीने ते पुढे आले आणि 4थ्या विकेटचं इथं होत असताना पतन प्रिन्स 11 पिसे या क्रिकेट संघाला लागतो हा 4था झटका. सावर मालाला देवाचं स्थान, उमऱ्या बकऱ्याचा देती मान. कारण ज्या अर्थाने फिल्डिंग करते ओमिलेम किरवली, टॉस जिंकला होता टीम पीसीने. फिल्डिंगचा डिसिजन 69चं टार्गेट त्यांच्या समोर होतं, परंतु मी ज्या गोष्टीचा नक्कीच उल्लेख करत होतो ना की ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं तेवढंसं कठीण असतं, भारतामध्ये जाऊन तेवढं हरवणं कठीण असतं ना, तेवढंसं नक्कीच टीम किरवलीमध्ये जाऊन हरवणं ना तेवढंसंच कठीण राहिलंय आता टीम पीसीसाठी. पहा हाही बॉल अप्रतिम होता. या 4 चेंडूचा विचार केला गेला तर 2 विकेट आलं, 1 डॉट बॉल आला, 1 सिंगल आलंय. टीमची धावसंख्या फक्त 14 वरती आहे, जिथं लक्ष होतं 69 धावसंख्येचं. आता थोडीशी अडचणली आहे टीम त्या ठिकाणी टीम पीसी, परंतु आता सुद्धा संघर्ष ना करू शकते. बहुत तयार ओव्हर द विकेट. यावेळेला फक्त दिशा दिली, फक्त कमी फोर्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा केतन बॉल खाली स्वीपर कव्हरच्या दिशेने जे डीपमध्ये फिल्डर डीप कव्हरला तैनात केल्या गेल्यात. या क्रीडांगणाचा जर विचार केला गेला ना तर अगदी सकाळच्या वातावरणात जर पाहिलं गेलं तर थोडासा ड्यू फॅक्टर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. दौबिंदूचं जरूर साम्राज्य होतं, परंतु भिवंडी विभाग म्हटलं गेलं ना तर कॉन्क्रीट विकेट सातत्याने आलीच. बहुतो यार यावेळेला चांगला बॉल ऑफस्टमवरती होता, अगदी खेचत काढत असताना लॉंग ऑनला चेंडूची ॲक्युरेटली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिली गेली आणि इथनं सिंगल. नक्कीच दशरथ बजागे माजी उपसरपंच किरवली यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे भावी स्पोर्ट्स किरवलीच्या वतीने. अनेक सारे मान्यवरांची नक्कीच उपस्थिती तुम्हाला पाहायलाच मिळेल. राकेशचं षटक संपलेलं आहे, बक्षीस लावलं होतं, परंतु कुठल्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर माजी उपसरपंच दशरथ बजागे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जरी खेळ सकाळच्या सत्रामध्ये असला तरी अनेक सारे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या मान्यवरांची उपस्थिती प्रत्येक आयोजनाला लाभणं ना ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण हा खेळ क्रिकेटचा नसतो, हा संबंध मैत्रीचा जपण्यासाठी नक्कीच अनेक सारे मान्यवर येत असतात. असं म्हटलं जातं ना की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना, तेव्हा नेहमी पॉवर बँक म्हणून सपोर्ट करणारी ती म्हणजेच आपलं मित्रपरिवार. इथनं मित्रपरिवार सर्व जमलाय, कारण भावी स्पोर्ट्स किरवली आयोजित सावराई देवी चषक 2022चा नक्कीच हा सुमधुर नक्कीच पर्व आहे आणि त्या पर्वामध्ये अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या वेळेला नक्कीच आपला पत्ता खेळून होतो आणि ज्या वेळेला जे आपल्याला टाकावीचे पत्ते असतात ना त्यावेळेला आपण त्याचा काहीतरी प्रयोग करायला बघतो, त्याचा पत्त्यांचा नक्कीच बंगला बांधायला बघतो आणि त्या पत्त्यांच्या बंगल्याला जर वाऱ्याच्या थोडासा झुळूक जरी लागला ना तरी तो जसा कोसळतो ना तशाच प्रकारे परिस्थिती आपल्याला प्रिन्स 11 पिसे या क्रिकेट संघाची पाहायला मिळते. 17.25चा रेकॉर्ड रन रेट त्यांना ठेवायचा होता. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर फक्त 3 धावसंख्या खर्च केल्या. गोलंदाज त्या ठिकाणी राकेश होते, 2 विकेट त्यांनी संपादित केले, परंतु या षटकाची सुरुवात सुद्धा मनोहरने ना विकेटने केली आहे. टीमची धावसंख्या फक्त 16 आकडावरती, जिथं लक्ष होतं 69 धावसंख्येचं. बहुत यार यावेळेला उचलला गेला फटका. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते, परंतु टप्प्यासाठी थांबले गेले कारण झेल त्यांच्यापासून थोडासा कठीण होता, दूरवरती होता. कारण आउटफील्ड पाहिली गेली तर थोडीशी खोलवट जागेची नक्कीच त्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी थांबले गेले लॉंग ऑफचे फिल्डर आणि सिंगल फक्त एक वेळ असताना. क्रिकेट असो या कोणताही क्षेत्र असो अशीव आकडा मानला जाणारा हा 17 आकडा टीमच्या टोटलमध्ये आहे. कारण 17 जुलै 1947 रोजी रामदास बोट जी नक्कीच रिव्हर्सवरून भाऊच्या धक्क्याला जायला निघालेली त्या बोटीचं याच तारखेला नक्कीच अपघात झाला होता.
चांगला बॉल होता ऑफसाईड द ऑफ स्टंप इन्व्हाइट केलं गेलं होतं पाचारण केलं गेलं होतं खेळण्यासाठी ऑफ स्टंपवरती परंतु ते इन्व्हिटेशन स्वीकारले गेले नाही त्या ठिकाणी डॉट बॉल इथनं टाकत असताना आणि मोहन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले ज्यांच्या माध्यमातून हा डॉट बॉल त्या ठिकाणी खेळला गेला मनोहर आहेत तिसऱ्या षटकासाठी 3 चेंडू फेकल्यात एक पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर सिंगल त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल एवढा अपेश खेळतात चांगला देखना फटका डीपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर थोडीशी दूरवरती केतन होते त्या ठिकाणी परंतु नो चान्स फॉर फिल्डर आणि वेलकम फॉर तुमच्या मेगा स्क्रीनवरती अगदी ओ पिच बॉल आणि त्याच्या स्लॉटमध्ये बॅटच्या हाच चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला आणि डीप काऊ कॉर्नर अगदी दणदणच सोडत असताना अगदी हवेशी वार्तालाप करत असताना हा षटकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला 2 चेंडूंना शांत होता त्या ठिकाणी मोहन परंतु 2 बॉलवरती आता प्रहार अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं टप्पा जर पाहिला गेला तर याच्या अगोदरचा टप्पा अगदी ओव्हर पिच होता त्याच्यानंतर ऑफस्टंपवरती चेंडू पिच केला गेला आणि जो चौकार आणि षटकार होता ना त्याचं प्रत्युत्तर लगेचच देत असताना गोलंदाज मनोहर आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला 69 बनवायच्या होत्या टीमच्या धावसंख्या 27. नक्कीच आमच्या मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफी स्पॉन्सर विजय पटेल बापगाव यांचे सुद्धा इथे आगमन झालेले त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे षटकांचा खेळ संपन्न झाले 3 अजूनही 42 धावसंख्या बनवायच्या आहेत ज्या अनुषंगाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 36 होतात परंतु या 42 धावसंख्या कंप्लीट होतील का होऊ शकतात कारण कल्याण डोंबिवली विभागामध्ये म्हटलं गेलं तर जीत भोईर यांच्या नावावरती नक्कीच हा कारनामा आहे 6 चेंडूमध्ये 42 धावसंख्या नक्कीच बनल्या गेल्या होत्या परंतु पहिलाच बॉल पहा अगदी लो फुलटॉस पायांचा वेध घेणारा हा नक्कीच चेंडू पंचांचा इशारा नक्कीच लेग बायच्या रूपाने सिंगल एकवटली जाईल आणि 5 चेंडू आणि 41 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील गोलंदाज गोरख आहे त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती लेग बायची धावसंख्या टीमची धावसंख्या 28 पुन्हा एकदा लो फुलटॉस परंतु पहा कलात्मकतेचं दुसरं नाव कलात्मकता नक्कीच या फटक्यामध्ये होती अगदी नजाकत दाखवली गेली ऑप्शनवरती चेंडू खोदून काढत असताना आणि क्रिकेट हा खेळ फक्त भेदकताचा नाही तर कलात्मकतेचा आहे आणि तीच कलात्मकता त्या ठिकाणी दाखवत असताना फलंदाज मानवच्या बॅटमधनं हा षटकार जो कारनामा त्यानं करायचा होता तो हुगा गेला आणि टीमची धावसंख्या आता स्थगित हे फटका चांगला आहे स्टेट ऑफ द ग्राउंड अगदी सरळ रेषेत खेळलेला हा फटका आउटफील्डच्या माध्यमातून नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी जास्त बेनिफिट मिळून देत नाही आपल्या टीमला आणि टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 35 या आकडावरती 69 धावसंख्येचं लक्ष होतं अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील म्हणजे जर आपण विचार केला गेला तर अजूनही बनवायचे आहेत धावसंख्या 34 येणारे बॉल शिल्लक असतील 2 हे इक्वेशन नक्कीच अगदी तुमच्या मेगा स्क्रीनवरती ज्या प्रकारे नक्कीच ही वाहिनी खूप चांगल्या प्रकारे प्रक्षेपण या नक्कीच स्पर्धेचं करते 4 दिवसाची ही स्पर्धा होती आजचा हा पाहिला गेला तर 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये तमाम नक्कीच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत फटका चांगला आहे परंतु हार आणि पराजयाचा अंतर किती हा फटका कापेल या च्या अंतरामधला नक्कीच हा फटका होता त्या ठिकाणी मॅच झाली फिनिश या मॅचमध्ये जिंकली आहे अगदी याच होम ग्राउंडवरती सातत्याने ज्याने आपला निरंतर सातत्य टिकून ठेवलं आहे म्हणजेच होम 11 किरवली या मॅचमध्ये नक्कीच झाली आहे विजयी आणि हार्डलक बॅडलक टीम प्रिन्स 11 पिसे तर वळूया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच